नाकाबंदीत मोठा घाव, 535 खोके अवैध मद्याचे जप्त। तस्करीवर पोलिसांचा घाला, 60 लाखांचा माल जप्त, 5 जणांवर गुन्हा दाखल। शहादा तालुक्यात अवैध विदेशी मद्य वाहतुकीविरोधात पोलिसांनी अत्यंत धडक कारवाई करत तब्बल 60,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे दारू तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। दिनांक 2 मे रोजी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शहादा दोंडाईचा मार्गावर तात्काळ नाकाबंदी करण्यात आली। यावेळी संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना RJ27 GE 9527 क्रमांकाचा आयशर कंटेनर पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने निघून गेला। पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून हे वाहन प्रकाशा रोडवरील MACB सबस्टेशनजवळ अडवले। वाहनातील चालक आणि क्लीनर यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय अधिक बळावला। कंटेनर सील बंद असल्याने ते पोलीस ठाण्यात आणून पंचांसमक्ष उघडण्यात आले। तपासणी दरम्यान चार्ली वोडका, ग्रे वुल्फ जामुन ए मिंट वोडका, रॉयल चॅलेंज व्हिस्की, चार्ली रिझर्व्ह व्हिस्की आणि किंग्स गोल्ड व्हिस्की अशा नामांकित ब्रँडच्या एकूण 535 खोक्यांचा साठा आढळून आला। या अवैध विदेशी मद्याची किंमत 30,12,000 रुपये असून 30 लाखांच्या आयशर कंटेनरसह एकूण 60,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी हरियाणा, दिल्ली आणि सुरत येथील 5 संशयितांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे करत आहेत। सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, शहादा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे, पोलीस हवालदार दीपक चौधरी, पोलीस शिपाई कपिल मंदिल यांनी केलेली आहे। या प्रकरणात केवळ चालक आणि क्लीनरपर्यंत कारवाई मर्यादित न ठेवता या अवैध मद्य तस्करी मागील खरा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेणे अत्यंत आवश्यक आहे। अशा मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक ही संघटित जाळ्याशिवाय शक्य नसल्याने यामागे मोठा मास्टरमाइंड असण्याची शक्यता आहे। पोलिसांनी तांत्रिक तपास, कॉल रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून मुख्य आरोपीपर्यंत पोहोचावे। यामुळे अशा प्रकारच्या तस्करीला कायमस्वरूपी आळा बसू शकतो। तसेच या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर घटकांचाही पर्दाफाश होणे गरजेचे आहे।